हरे कृष्णा. मुलांना त्यांच्या पसंतीची वस्तू नाही दिली तर काय होईल? जास्तीत जास्त ते खूप मोठ्यानं जोरात रडतील अथवा नाराज होतील, रुसतील, कोपऱ्यात जाऊन बसतील. या पलीकडे काय होऊ शकतं का? मुळीच नाही. पण मुलांना संस्कार नाही दिले तर काय होईल? त्यांचं पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जाईल. म्हणून मुलांना त्यांच्या आवडीची वस्तू काही काळापुरती नाही दिली तरी चालेल, पण त्यांना संस्कार देणं खूप गरजेचे आहे. म्हणून संपत्ती मुलांना नाही जरी दिली तरी चालेल, पण संस्कार देणे खूप गरजेचे आहेत. कारण संस्कार नसतील तर त्यांना दिलेली संपत्ती सुद्धा टिकवता येणार नाही. पण त्याच मुलांना संस्कार दिले तर नक्कीच त्याच्यामध्ये चरित्र निर्माण होऊ शकते. त्याच्यामध्ये संपत्ती टिकवण्याची क्षमता येऊ शकते. वडीलधाऱ्याचा ते सन्मान करू शकतील. त्याचबरोबर त्याचं स्वतःच सुद्धा संरक्षण होईल आणि समाजाचं संरक्षण होईल. त्याच्यामुळं पूर्ण देशाची प्रगती होईल. म्हणून संपत्तीपेक्षा मुलांना संस्कार गरजेचे आहेत आणि ही संस्कार आपल्याला गीता, भागवत, रामायण या ग्रंथातून सुद्धा मिळतात. म्हणून पालकांना विनंती आहे की मुलांना संस्कार देणं म्हणजेच त्यांना गीतेची शिकवण देणे, त्यांना भागवताची शिकवण देणे, रामायणाची शिकवण देणे, महाभारताची शिकवण देणे, त्यांना सनातन धर्म काय आहे हे त्यांना समजून देणे. कारण लहानपणी जर बाळ कडू परमार्थाचे पाजले तरच तो मुलगा परमार्थामध्ये आयुष्यभर टिकून राहू शकतो आणि त्याची चरित्राची वृद्धी होऊ शकते. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.